नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 23 फेब्रुवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत। तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। आणि जर तुम्हाला लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका। लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे। तोच क्वेश्चन आपण दुसऱ्या दिवशी ॲज अ रिव्हिजन म्हणून घेतो। तर त्याला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चन पासून। बघा कालचा क्वेश्चन काय होता, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला किती रुपये दिले जाणार आहेत। इथे वर्षाला विचारलेला आहे। ओके, म्हणजे पहिला हप्ता आता दिला गेलेला आहे तो 2000 रुपयाचा आहे, पण तुम्हाला विचारलेला आहे वर्षाला किती दिले जातात। तर वर्षाला आहे ते 6000 रुपये हप्ता आहे, 3 टप्प्यामध्ये हा दिला जाणार आहे। हे जस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मग याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे की 5 एकरच्या आत जमीन असली पाहिजे आणि तुमचं जे नाव आहे ते तलाठी किंवा ग्रामसेवकाकडे ते नोंदवलेलं असलं पाहिजे। ओके, म्हणजे मग त्याच्यानुसार मग तुम्हाला येईल। आणि तुमचं बँक अकाउंट आहे त्याला IFSC कोड वगैरे पाहिजे, जेणेकरून मग ते पैसे ट्रान्सफर केले की डिरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये येतील, म्हणजे इन शॉर्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये। चला सुरुवात करू आपण आता आजच्या न्यूज पासून। त्रिपुरातले प्रथम मेगा फूड पार्क। आता बघा, त्रिपुरा राज्यामधलं पहिलं मेगा फूड पार्क जे आहे ते आता उद्घाटन झालेलं आहे, ते आता उभारलेलं आहे। तर बघा, सिकिरिया मेगा फूड पार्क प्रायव्हेट लिमिटेड हे त्रिपुरामधले पहिलं मेगा फूड पार्क आहे, जे की तुलकाना आगरताळा जिल्ह्यामध्ये हे आहे। मग याच्यासाठी खर्च वगैरे आहे ते दिलेला आहे। एकूण 50 एकराच्या जमिनीवरती हा जो फूड पार्क आहे तो उभा केला गेलेला आहे। तर बघा, इथे 5000 मेट्रिक टन साठवण क्षमतेसह ड्राय वेअर हाऊस आणि अन्नासाठी कॅनिंग, पल्पिंग लाईन, पॅकिंग युनिट, उपवन केंद्र, म्हणजे जे काही लागणार आहे मेगा फूड पार्कसाठी त्या सर्व गोष्टी आहेत त्या इथे आहेत। आणि भारत सरकारच्या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या मेगा फूड पार्क योजनेअंतर्गत प्रत्येक मेगा फूड पार्क प्रकल्पाला 50 कोटी रुपयांपर्यंतचे जे अर्थसहाय्य असतं ते दिलं जातं केंद्राकडून। ओके, आणि मग तुम्हाला मी आधी पण ज्या वेळेला आलं मेगा फूड पार्कचं सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये कसं असतं, एक स्टोरेज कपॅसिटी असते, बरोबर। ती स्टोरेज असते की म्हणजे जे अन्नपदार्थ वगैरे जे असतात त्यांची नासाडी होऊ नये याच्यासाठी ज्या पद्धतीची काळजी घेतली जाईल असे पूर्ण इक्विपमेंट्स तिथं अवेलेबल असतात। ओके, म्हणजे प्रक्रिया केंद्र आहे बघा, शीतसाखळी आहे, स्टोरेज आहे, ओके, संकलन केंद्र आहेत, प्राथमिक प्रक्रिया केंद्र आहेत, असे सर्व जे असतात ते तिथे अवेलेबल असतात। मग त्याच्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं जे माल आहे त्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाते। मग आता इथे दरवेळेला मेगा फूड पार्कचं येतं, पण आता तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय बघायचं आहे की महाराष्ट्राच्या रिलेटेड विचारलं जाऊ शकतं। तर महाराष्ट्रामध्ये दुसरं मेगा फूड झालेलं आहे औरंगाबादमधील पैठण तालुक्यामध्ये वाहेगाव आणि धनगाव येथे। ओके, हरसिमरन कौर केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे। पहिलं कुठे आहे तर देगावमध्ये आहे, सातारा। मग तुम्हाला असं महाराष्ट्र, कारण आता गुजरातमध्ये सुद्धा झालेलं आहे, त्रिपुरामध्ये आता आहे, मग तुम्हाला तिकडचं न विचारता इकडचं विचारलं जाऊ शकतं। तिसरं आहे ते वर्ध्याला होणार आहे, पण ते अजून झालेलं नाही, पण तुम्हाला दुसरं लक्षात ठेवायचं औरंगाबाद, पहिलं सातारा, देगाव येते। ओके, बघू पुढे। 12 सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये 48,239 कोटींची भांडवली गुंतवणूक होणार आहे। ही सरकारतर्फे केली जाणारी गुंतवणूक आहे। तर कर्ज घोटाळ्यामुळे अडचण झाल्या पंजाब नॅशनल बँक सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे, बरोबर। बँक PNB पकडून 12 ज्या पब्लिक सेक्टर बँका आहेत, PSB आहेत, तर त्याच्यामध्ये जे आहे ती आता भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे। आणि या गुंतवणुकीचा सर्वाधिक हिस्सा आहे तो कॉर्पोरेशन बँकला आहे, 9,086 कोटी रुपये मिळणार आहे। मग इतर बँकांची सुद्धा नावं आहेत बघा, बँक ऑफ इंडिया आहे, अलाहाबाद बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, PNB आहे, युनियन बँक ऑफ इंडिया, ह्या सर्व बँका आहेत। हे काय तुम्हाला असं विचारलं जाणार नाही खालीपैकी कोणते आहेत, आकडा जस्ट लक्षात ठेवा की 12 आहेत। ओके, आणि याच्यामुळे काय होणार आहे तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना जे कॅपिटल आहे ते राखण्यासाठी थोडंसं जे बॅलन्स करण्यासाठी त्याची मदत होणार आहे बघा, भांडवलाचे प्रमाण राखण्यास आणि वित्तीय नियोजन करण्यास याची मदत होणार आहे। आता बँकिंगच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज आहेत त्या तुम्ही इथे रिवाइज करणं अपेक्षित आहेत, येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच क्वेश्चन बघायला मिळू शकतो। विजया आणि देना बँकचं बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण केलं गेलं होतं। विजया बँक आणि देना बँक आहे ती ट्रान्सपरंट बँक असणार आहे की ज्यांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण होणार होतं। ओके, अशा ज्या न्यूज आहेत त्या तुम्ही सर्व इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे। RBIच्या रिलेटेड सुद्धा तुम्ही इथं जर रिवाइज केलं तर अतिउत्तम। चला बघू पुढे।
निवृत्त न्यायमूर्ती डी.के. जैन यांची बीसीसीआयचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर बघा, सर्वोच्च न्यायालयाकडून बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याचा फुल फॉर्म सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. इस्रोचा जसा विचारलेला तसा हा विचारला जाऊ शकतो. बरोबर, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. बीसीसीआयचं हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबईला आहे. बरोबर, आता बीसीसीआय आलेलं आहे. तर मेन्स कोच, वुमन्स कोच कोण आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. रविशास्त्री, W.V. रमण, व्यंकट उरकरी व्यंकट रमण. ओके, याचं हेडक्वार्टर कुठे? मुंबई. आणि मग हे जे आहे ते न्यायमूर्ती डी.के. जैन यांची पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग जे क्रिकेट मंडळासंदर्भात जे तक्रारींचं निवारणाची जबाबदारी जी असते ती आता ही लोकपालांच्याकडे असणार आहे. आणि जे कॉपी विथ करण हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल म्हणजे के. एल. राहुलची ज्या वेळेला ते त्याच्यावरती जी सुनावणी चालू होती त्याच्यावरती मग हे बीसीसीआयवर लोकपाल नियुक्त करावं अशी मागणी करण्यात आलेली होती. ओके, मग त्याच याच्यावरती आता डी.के. जैन यांची बीसीसीआयचे पहिले लोकपाल म्हणून आता नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघू पुढे. आता इथे तुम्ही आयसीसीच्या रिलेटेड सुद्धा ज्या न्यूज आहेत त्या सुद्धा पाहिल्या तर खूप चांगलं होईल. कारण खूपच आता क्रिकेटच्या रिलेटेड झालेल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौरा झालेला आहे. बरोबर, ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली, त्यानंतर वन डे मालिका जिंकली. तर तुम्हाला इव्हन बारीक सारीक गोष्टीकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे की ती जी मालिका होती ती कोणत्या फरकाने जिंकली. 2-1ने जिंकलेल्या आहेत, कसोटी पण आणि वन डे पण. ओके, मग त्याच्यामध्ये सामनावीर कोण होता, कसोटीला कोण होता, ओके, मालिकावीर कोण होता, बरोबर, वन डेला कोण होता, ओके, महेंद्रसिंग धोनी होता वन डेला, मग इकडे कसोटीला कोण होता, ओके, चेतेश्वर पुजारा. म्हणजे या साऱ्या गोष्टी आहेत. कारण मल्टीलायनर क्वेश्चनच आजकाल खूप बघायला मिळतात. मग त्यामुळे तुम्हाला या गोष्टी बारीक सारीक आहेत त्या फिक्स माहीत असतील तर तुम्ही इलिमिनेशन करून ॲक्युरेट जे करेक्ट पर्याय असतो ते तुम्ही चूज करू शकता. बघू पुढे. भारत दक्षिण कोरियामध्ये 6 महत्वाचे करार झालेले आहेत. जस्ट आता लेटेस्ट असल्यामुळे कदाचित आलं तर एक्झाममध्ये विचार किती करार झाले वगैरे. तर हे लक्षात ठेवा, 6 करार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दक्षिण कोरियाच्या ज्या व्हिजिटवरती आहेत मग तिथे त्यांना सेऊल शांती पुरस्कार सुद्धा दिला गेलेला आहे. तर तिथे हा झालेला आहे. आता 6 करार झालेले आहेत. तर बघा, हे 2 दिवसांच्या दौऱ्यावर असताना दक्षिण कोरियाचे अध्यक्ष, तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे, मून जे यांची ब्ल्यू हाऊस हे त्यांचं निवासस्थान आहे. ओके, हे लक्षात ठेवा. असे विचारलं जाऊ शकतं की ब्ल्यू हाऊस हे खालीपैकी कोणत्या देशांच्या अध्यक्षांचं निवासस्थान आहे. तर हे आहे दक्षिण कोरियाचं. तर इथे करार झालेले आहेत, 6 असे करार आहेत. तर बघा कोणकोणते आहेत. पायाभूत सुविधांचा विकास, माध्यम आहेत, स्टार्टअप आहे, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी आहे. ओके, राजकुमारी सुरीरत्ना यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संयुक्त टपाल तिकिटासाठी करार झालेला आहे. ओके, कोरियन प्लस या संस्था कार्यरत ठेवण्यासाठी करार झालेला आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे कारण हे जे आहेत ते एक ऑर्डिनरीच आहे. कारण हे असे होतच असतात. म्हणजे पायाभूत सुविधा, स्टार्टअप, त्यानंतर माध्यम आहेत त्यांच्यासाठी. पण हे राजकुमारी सुरीरत्ना म्हणजे त्यांचं नाव बघा, राणी वुरवॉंग ओक हे तिकडचं नाव आहे. यांच्या स्मृतीप्रत्यर्थ संयुक्त टपाल तिकिटासाठी दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आलेला आहे. या ज्या राजकुमारी सुरीरत्ना आहेत त्या अयोध्येच्या राजकुमारी आहेत आणि त्या 48 मध्ये दक्षिण कोरियामध्ये गेलेल्या होत्या आणि तिथे मग राजे किम सुरो यांच्याशी विवाहबद्ध झालं होतं. तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ते त्यांचे सॉरी वंश सुद्धा आहेत असं तिकडचं म्हणणं आहे. मग त्यांच्या प्रत्यर्थ आहे ते संयुक्त टपाल करण्यासाठी जो आहे तो करार झालेला आहे. मग असंही विचारलं जाऊ शकतं की राजकुमारी सुररत्ना यांच्या स्मृतीप्रत्यर्थ संयुक्त टपाल करण्यासाठी खालीपैकी कोणत्या 2 देशांमध्ये करार झालेला आहे, असा एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. एवढं जस्ट लक्षात ठेवा. इथे आणि दिलेलंच आहे. हे कोरियन प्लस संस्था आहे, ती कार्यरत ठेवण्यासाठी आहे आणि या संस्थेमार्फत कोरियन कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करतात. 2016 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. हे पण जस्ट एक वाक्य लक्षात ठेवा. कोरियन प्लस विशेष तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. बघू पुढे. सेऊल शांतता पुरस्कार त्याचं सुद्धा इथं तुम्ही रिव्हिजन करा. काश्मीरीवर हल्ले, महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटीस. बघा, काश्मीरमधले बरेच जे विद्यार्थी असतात ते देशामध्ये विखुरले असतात एज्युकेशनसाठी, कामासाठी वगैरे. मग त्यांच्यावरती जो हल्ला होत आहे त्याच्यासाठी त्यांच्या एक सुरक्षितेसाठीचा हा एक गंभीर प्रश्न आता उद्भवलेला आहे. मग याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून जी आहे ती दखल घेतलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते 11 राज्यांना नोटीस पाठवलेल्या आहेत. आणि मग काश्मीरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जी इम्पॉर्टंट असे जी स्टेप्स आहेत त्या घेतल्या पाहिजेत असं या आदेशाद्वारे सांगितलेलं आहे. ओके, मग याच्यामध्ये ही राज्य आहेत, तर महाराष्ट्राचं सुद्धा नाव आहे, तर बाकीचे सुद्धा राज्य आहेत, हे जस्ट तुम्ही नोट करा. ओके,
येणाऱ्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तुमचं ओपिनियन याच्याविषयी विचारलं जाऊ शकतं. ओके, कारण आता जे मोस्ट फेवर्ड नेशनचं जे हे होतं ते सुद्धा काढून घेतलं गेलं पाकिस्तानकडून. त्यानंतर आता सिंधू वाटप जे पाणी होतं ते सुद्धा अडवलं जाणार आहे धरण बांधून, ते आहे. त्यानंतर त्यांना जे आहे त्यांच्यासोबत वर्ल्ड कपची मॅच खेळायची नाही असं सुद्धा आता बोललं जात आहे, बरोबर. परत विजा आता 2 खेळाडूंचा कॅन्सल झालेला आहे. मग अशा रिलेटेड तुम्हाला तुमचं ओपिनियन हे विचारलं जाऊ शकतं. तर तुम्ही तुमचं डिसिजन जे आहे ते तयार ठेवणं अपेक्षित आहे. बघू पुढे. बघा, पाकिस्तानला ते 2 गुण का द्यावेत. आता हे जे आहे हे सचिन तेंडुलकर यांनी म्हटलेलं सेंटेन्स आहे. ओके, जे इंग्लंडमध्ये जो आता वर्ल्ड कप होणार आहे त्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानशी खेळलंच नाही पाहिजे असं जे चर्चा चालू आहे, मग त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर यांचं म्हणणं असं आहे की मग आपण जर नाही खेळलो तर त्यांना डायरेक्टली 2 गुण आपण बोनस दिल्यासारखे होईल. मग त्या अंदानात 2 गुण का द्यावेत असं त्यांनी क्वेश्चन केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जो डिसिजन बीसीसीआय घेईल, जो देशाचा निर्णय असेल त्याच्याचा तोच त्यांचा निर्णय असेल. पण त्यांनी जस्ट एक ओपिनियन मांडलेलं आहे. सचिन तेंडुलकर परत यांनी सुद्धा, गावस्करने सुद्धा सेमच असं ओपिनियन मांडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की मॅच खेळली पाहिजे की नाही खेळली पाहिजे. वर्ल्ड कपचा रेकॉर्ड बघता आपणच मॅच जिंकलेलो आहे आतापर्यंत, पण तरीही हे जे झालेलं आहे मग त्याच्यात काय केलं पाहिजे, मॅच खेळली पाहिजे की नाही खेळली पाहिजे. कारण वर्ल्ड कप सारख्या सर्वोच्च अशा मॅचमध्ये आपण त्यांना दोन गुण आहे ते डायरेक्टली देतोय, तर ते योग्य की अयोग्य असं तुम्हाला कदाचित इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ओके, आणि आता सुद्धा जी विश्व शूटिंग चॅम्पियनशिप चालू आहे, त्यांचं वर्ल्ड कप जे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 पाकिस्तानी खेळाडूंचा जो विजा आहे तो इंडियाने कॅन्सल केलेला आहे, बरोबर. मग याच्याविषयी सुद्धा तुमचं काय ओपिनियन आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, बरोबर. जे नवी दिल्ली येथे चालू आहे त्याच्या रिलेटेड. बघू पुढे. नाव क्वेश्चन ऑफ द डे. खालीलपैकी कोणाची भारतीय नियामक मंडळाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इथे खाली 4 पर्याय आहेत. आशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल आणि तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटते, इम्पॉर्टंट वाटते. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.